पुणे शहरात वाढत असलेल्या वायू प्रदूषणावर महापालिकेने तोडगा काढलाय। पुणे शहरात महापालिकेकडून शहरात फॉगिंग मशीन लावण्यात आले। शहरात अनेक ठिकाणी फॉगिंग मशीनच्या माध्यमातून शुद्ध पाणी आणि केमिकलची फवारणी करण्यात येणार आहे। त्यामुळे शहरातील प्रदूषण 10% कमी होणार आहे। आता हे जे फॉगिंग मशीन आहे हे आम्ही आत्ताच नुकतेच घेतलेले। याच्यामध्ये 5 मशीन आम्ही महानगरपालिकेमध्ये पुणे शहरामध्ये सुरू केलेले आहे। आणि ह्या फॉगिंग मशीन म्हणजे एका ट्रकच्या चॅसीवर साधारण 6000 लिटरची कॅपॅसिटी जे पाण्याची टँक आहे ते माउंट केलेले आहे। आणि ह्या पाण्याच्या टाकीचं जे पाणी आहे ते 3 किलोवॅट जनरेटर वापरून आपण 10 kg/cm² इतक्या हाय प्रेशरने आपण पाणी बाहेर त्या 22 नोझलमधून टाकलं जातं। आणि साधारण 50 मायक्रॉन साईजचे पाण्याचे छोटे जे कण आहेत ते या मशीनमधून बाहेर फेकले जातात। गुवाहाटीमध्ये जंगली हत्तीनं धुमाकूळ घातला। अशातच हत्ती थेट नरेंगीमधल्या एमी स्कूल परिसरात गेला। हत्ती सकाळच्या सुमारास आला त्यावेळी शाळा सुरू नसल्याने मोठा अनर्थ टळला। मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भीती बघायला मिळाली। दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत। गेल्या 30 वर्षांपासून अजित पवारांसोबत एकनिष्ठ राहून देखील अद्याप आपली योग्य ती दखल घेतली गेली नाही। हमारा नंबर कब आएगा असं म्हणत पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपली खदखद जाहीरपणे बोलून दाखवली। विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अण्णा बनसोडेंचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे। याकरता अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलेली खदखद चर्चेचा विषय बनला। दादांना संबंध राज्य सांभाळत असताना या गोष्टींना त्यांना समोर जात असताना त्यांनाही अडचण आहे। परंतु आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आम्ही सर्वजण जे जुने सहकारी दादांबरोबर आहोत। आज आम्ही गेली 33 वर्ष 32-33 वर्ष झाले आम्ही दादांसोबतच आहोत। तर निश्चितच दादा या गोष्टीचा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी विचार आहे, परंतु तेही बघतात की जेव्हा संधी मिळेल ते निश्चित न्याय देतील असा आमचा विश्वास आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना म्हणजेच ब्रिटिश काळातला एल्फिस्टन पूल उद्यापासून वाहतुकीकरता बंद असणार आहे। उद्यापासून या पुलाचं पाडकाम सुरू होणार आहे। शिवडी वरळी कनेक्टर रस्त्याच्या प्रकल्पाकरता या जुन्या पुलाचं पाडकाम करून त्या ठिकाणी नवीन डबल डेकर पूल बनवण्याचं ठरवण्यात आलंय। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा ब्रिटिशकालीन ब्रिज म्हणजेच एल्फिस्टन ब्रिज हा उद्यापासून बंद होणार आहे। MMRDA कडून उद्यापासून या ब्रिजच्या पाडकामास सुरुवात होणार आहे। तब्बल 2 वर्ष हा ब्रिज बंद असणार आहे। हा आपण एल्फिस्टन ब्रिज पाहतोय, हा परळ आणि प्रभादेवीला जोडणारा असा हा ब्रिटिशकालीन ब्रिज आहे। आणि या काळामध्ये वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करण्याचे निर्बंध देखील जारी करण्यात आलेले आहेत। त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर दादर पश्चिमेकडे ज्यांना जायचं असेल ती जाणारी वाहतूक जी असेल त्यांना परळ टीटी जंक्शन वरून उजवीकडे जाऊन त्यानंतर BA रोडने पुढे जाऊन दादर टीटी जंक्शन वरून डावीकडे जाऊन त्यानंतर टिळक पुलाचा वापर करावा लागणार आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रभादेवी आणि वरळीकडे जाणारी वाहतूक जी आहे ज्यांना त्या साईडला जायचं असेल त्यांनी परळ टीटी जंक्शन वरून पुढे जाऊन BA रोडवरून कृष्णानगर जंक्शन वरून त्यानंतर परळ वर्कशॉप आणि महादेव पार्लर रोडवरून उजवीकडे जाऊन त्यानंतर करी रोड रेल्वे ब्रिज ओलांडून शिंगटे मास्तर चौकात जाऊन नंतर लोअर परेलच्या पुलावरून जावं लागणार आहे। याच दरम्यान नो पार्किंग झोन देखील असणार आहे। NM जोशी रोड, सेनापती बापट रोड, महादेव पार्लर रोड, त्याचप्रमाणे साने गुरुजी रोड, भवानी शंकर रोड या ठिकाणी नो पार्किंग झोन असणार आहे। आपण जर पाहिलं तर करी रोड रेल्वे ब्रिज देखील वेळेचे यासाठी निर्बंध असणार आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा जो ब्रिज आहे तो 1 वे सुरू राहणार आहे। भारत माता जंक्शन ते शिंगटे मास्तर चौक पर्यंत, त्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत शिंगटे मास्तर चौक ते भारत माता जंक्शन असा एकमार्गी वाहतूक सुरू राहणार आहे। आणि रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजल्यापर्यंत दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू राहणार आहे।
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये शिवडी वरळी कनेक्टरचं काम जे आहे ते सुरू होणार आहे आणि याच अनुषंगाने MMRDA कडून असं सांगण्यात आलेलं आहे की 10 तारखेपासून म्हणजेच उद्यापासूनच हा जो ब्रिज जो आहे तो 2 वर्षासाठी बंद राहणार आहे. उद्यापासूनच या ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.